रिव्ह्यू घ्यायचा नाही. राजेने फिल्डिंग घेतलेली आहे. मी आता आलोय तारकाफिश या संघाच्या खेळाडूंकडे, आता आयकॉनकडे जातोय किंवा एका सादिकला प्रश्न विचारतोय आणि तारकाफिशचा कॅप्टन आता हुकमी एककार निखिल चोगले. निखिल, तुझी पहिली बॅटिंग आहे की तू 5 ओव्हरमध्ये किती रन्स करू शकतो टोटल? किमान 70 70च्या आसपास. आणि पहिला ओव्हर आपला पॉवर प्ले असतो, 2 खेळाडू बाहेर असतात, त्या 2 खेळाडूंचा तू पुरेपूर फायदा घेणार हे तुला माहिती आहे. तरी पण तू पॉवर प्लेला किती रन्स करू शकतो? पॉवर प्ले ओव्हर मध्ये किती रन्स मारू शकतोस? किमान 15-16 रन आले तरी पण भरपूर होतात पॉवर प्लेला. आणि यानंतर तुझ्या जोडीला म्हणून सादिक आहे आणि त्यानंतर बॅट्समन आहेत. त्या असे कोणते बॅट्समन आहेत तू जास्त विश्वास ठेवू शकतो नंतरचे येणारे 1 डाऊन 3rd डाऊनचे बॅट्समन? माझी सगळीच टीम टॉप आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही मला. त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे करण आहे, बबन आहे, सगळीच टीम पोरं चांगली. तू कितीपर्यंत टार्गेट एक सेट करशील ना? तुला 70 रनचं टार्गेट बसवेल का चेस करण्यासाठी? बसवल. निखिल म्हणाला की टार्गेट एकूण टार्गेट बोललाय की 70 पर्यंत आम्ही त्यांना मारू शकतो आणि राजेश बोललाय की आम्ही त्यांना 60-65च्या आसपास आम्ही रोखू शकतो. कारण आम्हाला माहिती आहे की यानंतर आमची बॅटिंग येणार आहे, आमची बॅटिंग लाईनअप देखील तितकीच चांगली आहे. मी जातोय राजेश वाघेकडे पुन्हा एकदा. या ठिकाणी कृष्णा चोगले एक उत्कृष्ट फिल्डर आहेत, आपल्याला माहिती आहे कारण गेल्या वर्षी कृष्णा चोगले एकदम फुल फिल्डिंग गेली होती. आणि पुन्हा एकदा कृष्णा चोगले एलिमिनेटर राऊंड चालू होतोय, तो म्हणजे तारकाफिश वर्सेस वेट फिशरीज यांच्या दरम्यान. आणि हा सामना असेल करो वा मरोचा सामना असेल. जो जिंकेल तो क्वालिफायर 2 ला दाखल होईल, अर्थात सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि जो हरेल तो या स्पर्धेतून राम राम करेल. बघूया कोणता संघ या ठिकाणी विजयी होतोय. आणि जगद्गुरु एकविरा वॉरियर्सच्या बरोबर लढत देतोय. आता मॅचला सुरुवात होत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट पॉवर प्ले ओव्हर चालू होते. पहिलाच पॉवर प्ले ओव्हर, पहिलाच बॉल जातोय सीमारेषे पार, कव्हरच्या दिशेने हाच चौकार. कारण आता गरज आहे की निखिल म्हणाला की पहिल्या पॉवर प्ले ओव्हर मध्ये आम्हाला 15 ते 20च्या आसपास रन्स पाहिजे, तरच आम्हाला देखील नंतर रन्स करता येतील. कारण समोरचा संघ देखील तितका तुल्यबल आहे. त्यामध्ये राजेश, विकास, पराशर, कृष्णा आणि प्रीतम सारखे खेळाडू आहेत. तसेच निखिल राईट आर्म राऊंड द विकेट आणि मिस फिल्डिंग होते. आणि या थोडंसं या ठिकाणी तितकं साथ देतो विकास. वा सुपर. या ठिकाणी पाहिली तर पराशरकडनं बॉल सुटला होता, विकासने साथ दिली आणि हा चौकार रोखला. निश्चितच 3 धावा तर रोखल्या आहेत आणि एका रनावर समाधान मानावं लागलंय तारकाफिशचा आयकॉन निखिल आणि सादिक बाकर याला. बघूया आता मात्र पहिल्यांदाच सादिक बाकर जातोय स्ट्राईकवर. बघूया कमाली करतो. तुला काय वाटतं रिकी की हा एलिमिनेटर राऊंड आहे, जो जिंकेल तो डायरेक्ट सेमीफायनल जाईल आणि जो हरेल तो या स्पर्धेतून बाहेर होईल. तरी पण दोघांसाठी हा सामना करो वा मरोचा आहे. यात जो जिंकेल तो थेट सेमीफायनल खेळणार तू बोलल्याप्रमाणे. कारण की दोन्ही संघ तेवढं ताकदीने आणि तुल्यबल आहेत. मी दोन्ही संघाच्या प्लेयर्सना ओळखतो, जाणतो, स्वतः पर्सनली जाणतो. कारण की ज्यांचा गेम आहे त्या प्रकारे ते गेम चालवतात. आणि पुन्हा एकदा हलूच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला बॉल जातो सीमालाईन बाहेर 4 रन करता. तू निखिलची देखील बॅटिंग बघितलीस. निखिल नक्कीच तुला वाटतं किती खेळला आज? मला तर वाटतं कारण आता निखिल त्या माइंड सेट प्रमाणे असला तर नक्कीच तो 5च्या 5 ओव्हर खेळू शकतो. जर निखिल जर मैदानात असेल तरच हे रन होणार आहेत. आणि हा बाईटच्या स्वरूपात ना पंच, मला वाटतं लेग बाईटच्या स्वरूपात हे 4 रन या ठिकाणी आलेले आहेत. संघाच्या खात्यात जमा करायचे स्कोरर निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 धावा.
कारण निखिल म्हणाला होता की मला पॉवर प्ले ओव्हरमध्ये जास्त खेळायला आवडते. कारण का माहितीये की पॉवर प्ले ओव्हरमध्ये 2 खेळाडू बाहेर असतात. त्या 2 खेळाडू बाहेर असल्या कारणाने मला फायदा घेता येतो. तोच फायदा आता घेताना दिसतोय निखिल चोगले, खुद्द आयकॉन. आणि आता मात्र या ठिकाणी पंचांचे हात देखील समांतर झालेले आहेत. धावा मात्र या ठिकाणी अवांतर. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्समध्ये मारा करण्याचा प्रयत्न. राजेश वाघे आयकॉन टू आयकॉन रंगताना सामना दिसतोय. पुन्हा एकदा जातोय पॉइंट दिशेने हा चौकार. ओव्हर देखील समाप्त झाली. पहिल्या पॉवर प्ले ओव्हर समाप्तीनंतर तारकाफिश या संघाची धावसंख्या झाली आहे ती 19 धावा, बिनबाद 19. निखिल म्हणल्याप्रमाणेच पहिलं ओव्हर तर हाणामारीचा षटक असतो आणि पहिल्या षटकात निखिलने भरपूर असे 19 धावा कुटलेले आहेत. त्याच्यामुळे निखिलचं टार्गेट मला वाटतं अजून 4 ओव्हर आहेत त्याच्या टार्गेटसाठी 70+ त्याचा विचार आहे आणि तो टार्गेट मला वाटतं एक हाती पार करण्याचा सध्या तर त्याचा एकच माणूस दिसतोय. मगाचपासून नॉन स्ट्राईकला असलेला सादिक आता मात्र स्ट्राईकला जातोय आणि स्वतःच्या कोटीतील पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी येतोय तो. भूषण राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय. भूषण सादिक करता. सादिक एक अफलातून बॅट्समन आहे जो विविध स्पर्धेमध्ये खेळतो, आपल्या नावाचा ठसा उमटवतो. तोच सादिक पाक्कर पुन्हा एकदा बॅटिंग साठी तयार. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतो भूषण. आता मात्र हळूच फाईन लेगच्या दिशेने केला चेंडू गेला सीमा लाईन बाहेर. मात्र आता देखील तेवढा क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. प्रीतम याचं एक सुरेख फिल्डिंगचा आपण जो नमुना पाहिला प्रीतमच्या माध्यमातून, खूपच चांगली या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा एक मानस. कारण फाईन लेगच्या दिशेने हा चौकार लगावण्याचा प्रयत्न होता. तिकडनं प्रीतम धावत गेला आणि निश्चितच रन्स रोखल्यात. तसेच जे बाउंड्री लाईनच्या रोपच्या इथे बसण्याची विनंती आहे की थोडं लांब राहायचंय, आपण लांब बसायचं विनंती असेल. जर सर्व पाठीराख्यांना व त्यांच्या साथीदारांना विनंती आहे की जरा आपण लाईन पासून 1-1 मीटर लांब राहायचंय. कारण की इथे दोरखंडापासून लांब राहायचं, दोरखंडापासून थोडं लांब राहायचं. आपण जाऊया मॅच कडे आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होते प्रीतम याच्याकडून. सातत्याने चर्चा होते प्रीतम याची, कारण मागाशी देखील प्रीतम लेग साईडला असलेल्या फाईन लेगचा धावत गेला होता आणि निश्चितच 4 धावा त्याने रोखल्या होत्या. असा तो प्रीतम सुपर फिल्डिंग करताना दिसतोय आणि पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. भूषण समोर येतो सादिक बाकर आणि दिशाहीन गोलंदाजी ऑफसाईड दिशेने हा वाईड बॉल घोषित होतोय. वाईड बॉलचा एक्स्ट्रा रन संघाच्या खाली जमा होतोय. पुढचा चेंडू जातोय राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. मात्र त्याचा मारण्याचा ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा विचार होता, मात्र हा बॉल बीट होतोय. काहीच न समजलं चेंडू सादिक बीट करतोय. मात्र याचा फायदा पुरेपूर होतो वेस्ट फिजरीच्या संघाला. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय भूषण मारा करतो सादिक करता. बघूया कशा प्रकारे सादिक कटवतो चेंडू. आता मात्र फ्री हँड खेळतो आणि लेग साईडच्या दिशेने खणखणीत चौकार आणून रन मात्र वाढवतोय सादिक. पुन्हा एकदा सादिक आपल्या जुन्या फॉर्म मध्ये येतोय का तेच बघायचं. कारण की जर सादिक आणि निखिल मैदानात उभे असतील तर 70+ स्कोर हा तर त्यांच्या एक हातीचा खेळ आहे. पुन्हा एकदा स्वर चेंडू. एक एक्स्ट्रा धावसंख्येत एका धावसंख्येने भर पडते. पुन्हा एकदा सादिक आपल्या फॉर्म मध्ये रिटर्न होते का, कारण की मगाशी चौकार होता. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने गेला. आता मात्र तेवढ्या ताकदीने हळूच प्रीतम बॉल कलेक्ट करतोय आणि विकेट कीपर. तसेच एक पारितोषिक या ठिकाणी लागलेलं आहे. जर का निखिल चोगलेने जर का राजेश वाघेला हरवलं तर मनोहर साखरकर याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. तर बघूया अजून मॅच बाकी आहे. आता पहिली इनिंग चालू आहे. जर निखिलने राजेश वाघेला हरवलं तर मनोहर साखरकर याच्याकडून 500 रुपये आपल्याकडे जमा झालेले आहेत. बघूया कोणाच्यावर या ठिकाणी भारी पडतोय आणि मॅच चालली आहे ती एलिमिनेटर राऊंड विथ फिशरीज वर्सेस तारका फिश. स्कोर झालेला आहे 29 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी पंच नो बॉल घोषित करतोय. नो बॉलचा 1 रन. कुठलाही फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. आपण निश्चितच हा एक्स्ट्रा रन या ठिकाणी स्टंप पडला आणि तिथे या ठिकाणी नो बॉल घोषित झाला आणि नो बॉलचा 1 रन या ठिकाणी संघाच्या खाली जमा झाला. पाहूया मॅच कडे वळूया आणि पुन्हा एकदा काही सांगण्याचा प्रयत्न सल्ला मसत करतोय आणि माघारी परत सादिक बाकर. बघूया निखिल चोगले राईट आर्म राऊंड द विकेट
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि आता या ठिकाणी मात्र निखिल बाद होतोय. एक मोठी विकेट म्हणावी लागेल कारण बॉक्स आउट होतोय. कारण आता मात्र निखिलला तुला काय वाटतं की निखिल बोलला होता की माझ्या नंतर अजून खेळाडू करण आहे, बबन आहे. तू करणची देखील बॅटिंग बघितली असेल. करण देखील तेवढंच आक्रमकतेने खेळतो जो गरजेवर या संघामध्ये मला वाटतं बिलॉंग करतो. मात्र या ठिकाणी आता तो तारका फिश मधून खेळतोय. तू करणचे मगाचे ह्या 2 दिवसामध्ये मॅचेस बघितले, त्याची आपलातून बॅटिंग, त्याचे फटकेबाजी बघितली आहे. त्याच फटकेबाजीने त्याला आता पुढे जायचं आहे कारण की आपला कर्णधार मात्र आता स्वस्तात बाद झालाय. त्याची तुला जागा चालवायची आहे आणि सादिक देखील मगातपासून नॉन स्ट्राईकला होता, तो आता स्ट्राईकवर जातोय आणि बघूया कोणती कमालीची फलंदाजी करतोय. बरोबर आहे निखिल. कारण आपलं रिकी, कारण निखिल बाद झाल्यानंतर आता जिम्मेदारी फक्त सादिक आणि करणवर आहे. करण नंतर देखील एक बॅट्समन, बलाढ्य बॅट्समन बबन सारखे देखील बॅट्समन आहे. कारण आता निखिल बाद झाल्यानंतर ह्या दोघांच्यावर जास्त जिम्मेदारी आली आहे कारण एक मोठी विकेट गेली आहे आणि ती विकेट महत्वाची होती. 30 रन आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा झालेल्या आहेत. आता मात्र या ठिकाणी तुम्हाला मोठी कामगिरी करावी लागणार आहे. निखिल, सादिक बाकर आणि करण दोरकुलकर याला काहीतरी करावं लागणार आहे कारण काहीतरी करण्यासाठी मित्रा मेहनत करावी लागते. म्हणून तीच मेहनत, तीच कष्ट, तेच या ठिकाणी ध्येय या ठिकाणी करावे लागतात. बघूया ती चिकाटी, तीच मेहनत या मैदानामध्ये करतायत का खेळाडू. राईट आर्म राऊंड द विकेट आणि पहिला या ठिकाणी बॉल मारण्याचा प्रयत्न होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसते पिंट्या याच्याकडून. कारण पिंट्याची सतत चर्चा होते रिक्की, कारण मी परवापासून म्हणतोय कारण आपण जितकं बॅटिंगला आणि बॉलिंगला जितकं महत्त्व देतं तितकंच फिल्डिंग देखील महत्त्वाची असते. कारण जोपर्यंत फिल्डिंग करत नाही आहे तोपर्यंत जर मिस फिल्डिंग झाली की ॲटोमॅटिक चौकार जातो लॉंग ऑफला, लॉंग ऑनला. आणि तिथेच पिंट्यासारखा एक खेळाडू असेल तर नक्कीच त्या ठिकाणी फिल्डिंग त्या ठिकाणी सुंदर करण्याचा प्रयत्न करतो एक नौका खेळाडू. पाहूया पुन्हा एकदा आणि मारण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने पण हळूच या ठिकाणी शॉट लागते आणि निश्चित एका रनावर समाधान मानायला स्ट्राईक दिली आहे. जो ओपनिंगला आलेला सलामीवीर होता तो म्हणजे सादिक याच्याकडे. बघूया सादिकने जर का अजून कमाली केली तर रन्स होऊ शकतात. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 32 धावा आणि या ठिकाणी राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. राजेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जातो, स्टेट ड्राईव्ह शॉट लागवतोय पुढे येऊन. कारण माहिती आहे जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा फुलटॉस बॉल मिळतात. फुलटॉसला आपल्याला माहिती आहे की टॅप तरी जाते नाही ते ग्राउंड शॉट तरी लागते. त्याचनुसार तो प्रत्येक बॉल फुलटॉस घेण्याच्या प्रयत्नात आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय सादिक. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी जातोय चौकार. विकास कोपटकर याला चकवून चेंडू गेला सीमा रेषा पार. विकास याच्याकडून काहीतरी गचाड क्षेत्ररक्षण करतोय कारण की एक जर बाउंड्री अशी जर तू जर गचाड क्षेत्ररक्षण करत असशील तर आपल्या संघाला नक्कीच एवढं प्रीतम आपल्या जीवाचा रान करून जो बॉल आणण्याचा प्रयत्न करतोय तो असफल ठरणार आहे. त्याच्यामुळे तुला देखील त्याच्याच सारखं मला वाटतं फिल्डिंग करायची आहे. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू गेला सीमा लाईन बाहेर 4 रन करता. सादिक आता मात्र निखिलची गरज भरून काढण्याचा प्रयत्न करतो कारण की सादिक पहिला बॉल डॉट झाल्यानंतर सलग 3 चेंडूवर 3 चौकार लगावले होते. तो सादिक आता फुल फॉर्मात आलाय. किती बॉल या षटकातील शेवटचा चेंडू अद्याप तरी शिल्लक. बघूया पुढचा चेंडू राजा कशा प्रकारे बीट करतो. सादिक रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, सफल प्रयत्न. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तारकाफिश या संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 48 धावा. देखील अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा झाल्या आहेत. या 12 चेंडूमध्ये तुझा अंदाज काय सांगू शकेल की किती रन्स येतील? 75 प्लस तर नक्कीच येणार कारण की सादिक आणि करण या दोघांची थोडी मैदानात आहे. तिथपर्यंत तरी नक्कीच 75 प्लस स्कोर होणार कारण की सादिकला तू बघितलंस पहिला चेंडू सिंगल काढून दिला करणने, दुसरा चेंडू डॉट प्लेसमेंट मध्ये ढकलला त्याने. मात्र चारही चेंडू सलग चौकार लगावले. त्याच्यामुळे सादिक आणि करण यांच्यावर पूर्ण तारकाफिश संघाची दुरावता आहे. बरोबर आहे. आता फक्त करणला एक काम करायचं आहे, जर बॉल व्यवस्थितरित्या आला तर मारायला काही हरकत नाही चौकाराची गरज असताना. आणि जर जमत नसेल तर सादिकला स्ट्राईक देऊन मोकळं व्हायचं आहे कारण सादिकने मागच्या ओव्हरमध्ये चौकार लगावल्या होत्या. तोच आता सादिक नॉन स्ट्राईकला आलाय. पण आता मात्र मोठी कामगिरी करावी लागणार आहे ती करण दोरकुलकर याला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल सोमनाथांचा नाथ. पहिलाच बॉल सोमनाथने टाकलेला होता. एका सुपर बॉलिंगचा नजराणा या ठिकाणी पेश केला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसलं आणि निश्चित आता मग
मगाशी म्हटल्याप्रमाणे रिकी तू स्ट्राईक तर दिली आहे, पहिल्याच बॉलवर एक प्लेस केली होती आणि स्ट्राईक दिली होती. आता तोच या ठिकाणी नमुना या ठिकाणी पेश होताना दिसेल का? कारण मागच्या ओव्हरमध्ये 4 चौकार लगावल्या होत्या, आता 5 बॉल शिल्लक आहेत. सादिक करता समोर आहे तो सोमनाथ, राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. समोर तितकाच एक अष्टपैलू खेळाडू, हा एक खेळाडू एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू सादिक बाकर. बॅटिंग लाईनअप खूपच चांगली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट सादिक. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण भूषण याच्याकडनं होत आहे. आता मात्र या ठिकाणी एक रन आणि मला वाटतं संघाची हाफ सेंचुरी या ठिकाणी झालेली आहे. 50 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद गेलेला आहे तो म्हणजे निखिल चोगले बाद झाला आणि त्यानंतर दुरा सामन्यासाठी आलाय करण. बघूया करण देखील तितकंच महत्वाचं काम करावं लागणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. बोलायचं झालं तर सादिक आणि सोमनाथ हे एकाच संघामधून बिलॉंग करतात, त्याच्यामुळे त्यांची रणनीती कशी असणार आहे हे तुला देखील माहित आहे. त्याच्यामुळे सादिकला कुठे प्लेअर लावतो ते सोमनाथला बरोबर माहित होतं आणि त्याने प्लेअरला त्या ठिकाणी लावलं आणि बाउंड्री तर नक्कीच वाजवली. रिव्हर्सची बाउंड्री होती मात्र ती बाउंड्री वाजवली. आता मात्र हा वाईड दिशा ही न गोलंदाजी दिशा मात्र आता सोमनाथ भरकटतोय. कसं असतं माहिती आहे, जरा का एका संघातून आपण बिलॉंग करत जेव्हा असतो तेव्हा आपल्याला माहिती असते की कोणता प्लेअर कशा प्रकारे खेळतोय. कारण आपण काल पण पाहिलं की तो सामना होता रॉकस्टार आणि बरी 11, त्याच्यामध्ये पण ते 5 स्टारचे जे खेळाडू होते ते अमोल किंवा रॉकस्टारला प्रथमेश कशिश वगैरे खेळाडू, त्यांना माहिती होतं की अमोलला माहिती होतं हे कशा प्रकारे खेळ खेळतील किंवा पारसला माहिती होतं हे कशा प्रकारे खेळतात, त्यानुसार त्यांनी बॉलिंग केली होती आणि तेच विकेट गेली होती. आणि असाच या ठिकाणी देखील, कारण सोमनाथ जो बॉलर आहे आणि सादिक बॅट्समन आहे हे एकाच संघामधून बिलॉंग करत असतात. त्यांना माहिती आहे की सोमनाथला माहिती आहे की कशा प्रकारे बॉलिंग करावी लागते. जाऊया सोमनाथकडे आणि सादिककडे. आणि प्लेसमेंट मध्ये ढकललेला बॉल जातो सीमा लाईन बाहेर 4 रन करता. सादिक जर फॉर्मात आला तर सोमनाथला देखील महागडा ठरू शकतो त्याचं शतक, कारण की त्याने 3 चेंडू तर अप्रतिम काढले होते. मात्र 4थ्या चेंडूवर आता एक चौकार लावून हात खोलण्याची सादिकला संधी दिली आणि सादिकला संधी भेटली तर त्याचं तो सोनं करण्यात एक्सपर्ट आहे. आत्ताच तू बघितलं त्याचं जरासं एक चान्स भेटला आणि त्या चान्सचा त्याने पुरेपूर उपयोग करत एक लेग साईडच्या दिशेने बाउंड्री खेचून आणण्यात यशस्वी झाला सादिक. पुन्हा एकदा राईट संधीचं सोनं करतोय का? आणि मला वाटतं तू बरोबर म्हटल्याप्रमाणे संधीचं त्याने सोनं केलेलं आहे. कारण हा एका प्लेअर असा आहे की जेव्हा जेव्हा त्याला बॉल असे मिळतात त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतो, तर गॅप ढकलण्याचा प्रयत्न असतो. आणि सोमनाथने मला वाटतं 2 चेंडूमध्ये 2 चौकार दिलेल्या होत्या, कारण त्याला माहिती आहे की सादिक सारखा एक तगडा बॅट्समन तो ही काही करू शकतो. आणि गरज आहे आतापर्यंत संघाला धावसंख्या झाली ती 60 धावा, 60 रन्स या ठिकाणी झालेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. सोमनाथ समोर आहे तो सादिक बाकर. बघूया कशा प्रकारे या ठिकाणी बॅटिंग करण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण मगाशी निखिल म्हणाला होता की आम्हाला 70च्या प्लस रन पाहिजे, पण आता 4थं षटक चालू आहे, आतापर्यंत 60 धावा झालेली आहेत. आणि या ठिकाणी पंचांचे हात समांतर, धावा मात्र या ठिकाणी अवांतर येतात. एका रनावर समांतर मानावं लागलंय व्हाईट बॉलच्या या ठिकाणी रूपात. जाऊया रिकीकडे. सिद्धेश पावसे कुठे असतील तर त्याने आपल्या संघासोबत म्हणजेच रामप्रभू आर रेंजर्स या संघासोबत जॉईन व्हायचं आहे. पुन्हा एकदा सादिकची रिव्हर्स स्वीप. आता मात्र एक मोठा झटका बसतोय सादिकच्या रूपात तारकाबीज संघाला. त्या सोमनाथ त्याला माहित होतं की सादिकला रिव्हर्स शॉट मारण्याचा एक्सपर्ट आहे आणि त्याच ठिकाणी प्लेअर लावला आणि आता मात्र एक सिक्सर मारून सादिक स्वस्तात बाद झाला. त्याने आपली कामगिरी तर केली आहे, पण बघूया तीच कामगिरी कशा पद्धतीने पुढे नेण्याचं काम करतोय तो बबन आणि करण. कारण की आता 61 धावा आता तरी तारकापीश या संघाचे झालेले आहेत. अद्याप तरी शेवटचं षटक शिल्लक 61 धावा. अद्याप तरी या षटकातील शेवटचं या इनिंग मध्ये शेवटचं षटक बाकी आहे. बघूया विकास खुद्द संघ मालक संघाची धुरा मात्र आता स्वतःकडे सोपवताना. आपल्याला माहिती आहे की यूट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे आणि जे जे यूट्यूब बांधव या ठिकाणी बघत आहेत, आतापर्यंत 1000 जण या ठिकाणी यूट्यूबवर जॉईन झालेले आहेत आणि लाईव्ह टेलिकास्ट बघत आहेत. तसेच या ठिकाणी देखील पब्लिक देखील तितकेच महत्त्वाचे आहे, कारण क्रीडा रसिक जोपर्यंत कुठल्याही कार्यक्रमात कुठल्याही खेळामध्ये जर पब्लिक नसेल तर खेळाडूंना देखील मजा येणार नाही. म्हणून मी पब्लिकना पहिलं प्राधान्य देतो, कारण का माहिती आहे पब्लिक शिवाय कुठलीच मजा येत नाही. म्हणून कारण हे तुम्ही सर्व वेळात वेळ काढून आलात बघण्यासाठी, तुमचे देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच जे यूट्यूबवर बघत आहेत वेळात वेळ काढून आपला काम धंदा नोकरी सोडून, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. सिद्धेश पावसे कुठे असतील तर त्याने आपल्या रामप्रभू आर रेंजर्स या संघासोबत जर जॉईन व्हायचं आहे. रोशन पावसे वाट बघतोय आपली आणि हा वाईड
तसेच विनायक वागे आपण कुठे असाल तर आपले पिताश्री वामन वागे पॅव्हलियन कक्षाच्या पाठीमध्ये वाट बघत आहेत. पुन्हा एकदा राईट विनायक वाघे. मध्ये मारा करतो आणि हा पुन्हा एकदा वाईड. अशी जर गोलंदाजी झाली तर आपल्या संघाला विकास नक्कीच महागडी ठरणारी गोलंदाजी ठरू शकते. मात्र पुन्हा एकदा राईट राऊंड बॉक्स मधून मारा करण्यासाठी विकास सज्ज होतोय. बघूया बालिंग लँडमध्ये चेंज केलं. यॉर्कर लेनचा बॉल असल्याने बबनला मात्र जगडून ठेवलं, पकडून ठेवलंय असंच म्हणावं लागेल, कारण की दोन्ही हात खोलण्याची संधी मात्र त्याला मिळत नाही. बबन देखील आडेमधनं खेळतो, तो विविध स्पर्धेत खेळतो, त्यामुळे त्याला देखील माहिती आहे मला कशा पद्धतीत खेळी करायचं, कारण की आपल्या संघाला पुढे न्यायचं असेल तर नक्कीच मोठे फटकार मारावे लागतील. एका दुसऱ्या रनाने काही होऊ शकत नाही. या इनिंग मधला शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी सज्ज होतोय विकास खोपटकर. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा आता समोर करण. आणि आता मात्र हा जातोय कव्हरच्या दिशेने. 4 रनाकरता सीमारेषा 5 चेंडू गेला आणि संघाची धाव संख्या आतापर्यंत झालेली आहे ती रन्स 69 धावा झालेल्या आहेत. अजून काय काही चेंडू शिल्लक या ठिकाणी असतील. पाहूया शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन आलाय विकास. मारा करतोय करण, याला पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट आणि पायावर आदलतोय, बॉडी लँग्वेजवर बॉल आदलतोय. बाईच्या स्वरूपात एक धाव घेतलेली आहे आणि निश्चितच या ठिकाणी आउट होतोय तो म्हणजेच बबन. या इनिंग मधला या ओव्हर मधला शेवटचा चेंडू विकासाचा आहे. बघूया या शेवटच्या बॉलवर कशा प्रकारे बीट करणार. धाव संख्या आतापर्यंत 70 वर पोहोचली आहे. निखिल म्हटला होता की आम्हाला 70 रन्स तरी निदान पाहिजे आणि आता वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांद्वारा येतोय. मेन पंच म्हणून काम पाहतोय पांडुरंग रघुवीर, लाईन पंच म्हणून काम पाहतोय पांडुरंग तबीब, लेग पंच म्हणून काम पाहतोय निलेश रघुवीर. राईट राऊंड बॉक्स मधून मारा करतोय विकास. आता मात्र कणकणीत दणदणीत चौकार मारतोय आणि षटक संपतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर टार्गेट या संघाची धावसंख्या झाली 75 धावा. 76 धावांचं टार्गेट सेट केलंय विथ फिशरच्या संघासमोर. बघूया दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे तेवढे तुल्यबल संघ मैदानात दाखल आहेत. चला पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया. निखिल बोलल्याप्रमाणे त्याने आपला एक बलाढ्य असा स्कोर. आयुष्य छान आहे थोडंसं लहान आहे मित्रा, आयुष्य छान आहे थोडंसं लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं, पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. आपल्याला माहिती आहे की एलिमिनेटर राऊंड चालू आहे आणि करो वा मरोचा सामना या ठिकाणी चालू झाला होता. एक इनिंग समाप्त झाली. एक इनिंगच्या समाप्तीनंतर तारकाफिश या संघाने 75 रन्स या ठिकाणी केल्या होत्या. 75 रन, जसं निखिल म्हटला होता की आम्हाला 70 ते 75 रनांची गरज आहे, त्यानुसार निखिलच्या मनाप्रमाणे रन झालेले आहेत आणि 30 चेंडू आणि 76 धावांचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. राजासाठी पारितोषिक लागलेलं आहे. जर राजाने पॉवर प्ले ओव्हर मध्ये पहिल्या पॉवर प्ले ओव्हर मध्ये निखिलला जर 6 चेंडू तर 5 बाउंड्री मारले तर 500 रुपये गजाकडून लागलेले आहेत. पहिले जमा पाहिजे या ठिकाणी होते सुरुवात करो वा मरो सामना या ठिकाणी चालू होतोय, अर्थात एलिमिनेटर राऊंड. आणि आता एक इनिंग झालेली आहे, दुसरी इनिंग स्टार्ट होते. 30 चेंडू आणि 76 धावा करायचे ते राजेश आणि राजेशच्या टीमला पारितोषिक देखील लागलंय गजा खोपटकर याच्याकडनं. जर 6 बॉल मध्ये 5 चौकार लगावल्या तर 500 रुपये या ठिकाणी पारितोषिक लागलेलं आहे.
आणि लवकरात लवकर आमच्याकडे 500 रुपये या ठिकाणी जमा करून ठेवायचे आहेत, कारण पॉवर प्ले ओव्हर चालू होते. पहिला ओव्हर म्हणजे पहिलाच बॉल जातोय निखिलचा राजा करता, आणि हा पहिलाच बॉल देवाला श्री गणेशच्या केला करता झालं, आणि निश्चित हा डॉट बॉल या ठिकाणी घोषित होतोय. राईट राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न, आणि आता मात्र दुसराही बॉल या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. हलूच प्लेस करतोय आणि स्ट्राईक मात्र रोटेट होते. स्ट्राईक जाते ती प्रीतम खोपटकर पिंट्या याच्याकडे. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. पारितोषिक देखील राजाचं या ठिकाणी हुकलेलं आहे. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करतोय निखिल मारा करतोय. प्रीतम करता मगजपासून नॉन स्ट्राईकला असलेला प्रीतम आता मात्र स्ट्राईकवर येतोय. जर प्रीतमसाठी देखील पारितोषिक लागलेलं आहे. प्रीतम याने जर या ओव्हर मध्ये 3 ला 3 बाउंड्री मारले तर 200 रुपये, आणि पहिली बाउंड्री लागलेली आहे. अजून फक्त 2 बाउंड्री 200 रुपये. पहिली बाउंड्री तर या ठिकाणी आलेली आहे. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करण्यासाठी निखिल मात्र सज्ज. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीत निखिल खेळवतोय प्रीतमसाठी. आता मात्र काहीचा न समजला चेंडू जातोय. एसटी रक्षकाला चुकवत बबन याच्या हातामध्ये. 3 बाउंड्री मारल्या तर प्रीतमला 200 रुपये आहेत, आणि 1 बाउंड्री मारली म्हणजे 70 रुपयाचा तो मानकरी ठरला आतापर्यंत. आणि अशा प्रकारे देखील पॉवर प्ले ओव्हर या ठिकाणी समाप्त होते, आणि पॉवर प्ले ओव्हर समाप्तीनंतर सॉरी शेवटचा बॉल आहे, माफ करा, शेवटचा बॉल असेल. जास्त डिस्कस करू नका, अजून एक सेमी फायनल आहे आणि फायनल बाकी आहे, कारण 2 अजून मॅचेस बाकी आहेत. तर प्लीज लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न करा. आणि मारण्याचा प्रयत्न. 9+4 टोटल 5. 9+4 फक्त 1 बाउंड्री. आता तुला 140 रुपये प्राप्त झालेत. फक्त 1 बाउंड्री आणि 200 रुपये. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करतो निखिल, आणि पुन्हा एकदा कायचा न समजला चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर विथ फिशर त्या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 10 धावा. एक हानामारीचा षटक आता पूर्ण झालाय. बघूया पुढचा षटक कोणाचा येतोय तो, कारण की दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे तेवढ्याच तुल्यबलाचे संघ मैदानात दाखल आहेत. या करो की मरो या मॅच मध्ये कोणता संघ कोणत्या संघावर मात करून विजयाची शिखर गाठतोय तेच आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी क्रीडा रसिक देखील 700 ते 800 यामध्ये बसलेले आहेत सर्वकडे. मगाशी पारितोषिक मनोहर साखरकर यांनी लावलेलं होतं, जर का निखिलने राजेशला हरवलं तर 500 रुपये देण्यात येतील, पण तोच पारितोषिक आता फिरवण्यात येतोय. जर का राजेशने निखिलला हरवलं तर राजेश वाघेसाठी पारितोषिक 500 रुपये लागू झालेलं आहे. तर बघूया कोण कोणाच्या वर भारी आहे, कारण 500 रुपये दोघांनाही देखील मिळणार आहेत, कोण हरवत किंवा जिंकवत, पण संध्याकाळची सोय नक्की आहे. पुन्हा एकदा हळूच टप्प्याचा अचूक टप्प्याचा वेगवान टप्प्याचा बॉल पडतोय, मात्र काहीच न समजला चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करण्यासाठी करण सज्ज होतोय. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीत खेळतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट शॉट मारली, सफल शॉट, 4 धावेची शॉट लगवतोय. काहीच मिस अंडरस्टँडिंग होतोय असंच म्हणावं लागेल, कारण की ज्या पद्धतीत तुम्ही बघू शकता सादिक जागेवर हलत नाही तिथपर्यंत बॉल वेग पकडतो आणि सीमा लाईन बाहेर जातोय. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करण्यासाठी करण मात्र तयार झाला. बॉलिंग लाईनअपवर तयार. पुन्हा एकदा हळूच खेळण्याचा विचार. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने केलेला बॉल जातो सीमा लाईन बाहेर. 4 रन करतात. दन सन करत बॉल गेला बाहेर. आतापर्यंत धावसंख्या झालेली ती 18 धावा झालेल्या आहेत. काहीचा फॉर्म देताना दिसतोय, कारण अशीच फटकेबाजी करण्याची गरज आहे ते राजेशला. करण हे एकच संघामधून बिलॉंग करतात, गर्जे बाबा या संघाकडून ते बिलॉंग करत असतात. करण, राजेश, निखिल त्याला माहिती आहे की कुठला बॉल कुठल्या प्रकारे येणार आहे, आणि तीच मारण्याची एक संधी घेतोय आणि त्याच संधीचा तो सोना करतोय. आणि आता फाईन लेग दिशेने केलेला हा चौकार एक सुपर चौकार म्हणावं लागेल. सलग 3 चंटूमध्ये 3 चौकार लगावल्या होत्या आणि एक सुपर खेळी करतोय. आणि आतापर्यंत पारितोषिक देखील त्याला जाहीर झालंय मनोहर साखरकर याच्याकडून. जर का निखिलला हरवलं तर 500 रुपये या ठिकाणी पारितोषिक जमा झालेला आहे, तो जमा माझ्याकडे करून ठेवलेला आहे. तर नक्कीच बघूया कोण कोणाच्यावर भारी पडतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न, आणि आता मात्र या ठिकाणी तितकाच रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, थोडासा असफल प्रयत्न होतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आकाशाच्याकडनं होत आहे, पण निश्चित या ठिकाणी डॉट बॉल होतोय आणि पुढे टाकण्यास तयार होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारायचा प्रयत्न.
22 धावा. खुद्द बॉलर रन्स बरोबर मोजतोय. 22 रन झाले आम्हाला स्वतः बोलतोय. आणि आता आजच्या मात्र अशा काही प्रकारे समजा हा देखील- चेंडू चेंडू बीट करतोय. राजा मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याच्या नादामध्ये चेंडू बीट होतोय. काहीच जगडून ठेवलं पकडून ठेवलं असंच म्हणावं लागलं असतं. मात्र दोन चेंडूवर 2 बाउंड्री मारल्या होत्या. मात्र तेवढंच ताकदीनिशी आणि तेवढंच युक्तीनिशी करण मात्र बॉलची दिशा पकडतोय. आणि आता मात्र जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 54 धावांचा टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 54 धावांचा टार्गेट आहे. बघूया हा टार्गेट पूर्ण सध्या तरी 18च्या रन रेटने जातोय सामना. जर प्रत्येक ओव्हरला 5 बाउंड्री मारल्या तर नक्कीच एक हाती सामना घेऊन जाऊ शकतात. मात्र बघूया दोन्ही संघ तेवढे तुल्यबल. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय आकाश. स्वतःच्या कोटीतील पहिलं व संघाच्या कोटीतील 3रं षटक पूर्ण करण्यासाठी येतोय आकाश. वेगवान गोलंदाज. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू निखिल मात्र हलूच मिस फिल्डिंग केली होती. मात्र त्याला तेवढीच साथ देतोय सादिक. आणि 3 धावा तर नक्कीच रोखतोय. एक धावा रुकू शकत नाही. एका धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 23 धावा. बघूया पुढचा चेंडू कसा असणार आहे. कारण की आकाश याची देखील खासियत आहे. यॉर्कर लेनचा बॉल पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता मात्र पूर्णपणे वेद दिशेने संघाला पकडून ठेवलं असंच म्हणावं लागेल. कारण की प्रत्येक बॉल येतो आपलं काम बरोबर करून जातोय बाहेर. पुन्हा एकदा हलूच मारलेला चेंडू. तेवढा चांगला डाय मारतोय. इफर्ट टाकतो. डायचा इफर्ट तुम्ही बघू शकता निखिलचा अगोदरच्या मॅच मध्ये देखील जो RCC ची मॅच होती त्या मॅच मध्ये एका डायमुळे तो सामना निखिलने एक हात आपल्या संघाकडे नेला होता. तोच निखिल आता पुन्हा डाय मारली. 3 रन वाचवले. 1 रन का वाचू शकत नाही. एका रनने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 24 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू हुकला तर स्टंप असंच पक्का म्हणावं लागला असता. मात्र तेवढंच पिंट्या देखील बॉल डिफेन्स करतोय आणि 1 रन खेळून काढण्यात यशस्वी होतोय. सफल होतोय. चपल होतोय. बघूया पुढचा चेंडू आकाश हा कशा पद्धतीत बीट करतोय तो. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करण्यासाठी आकाश मात्र तयार. पुन्हा एकदा हलूच. राजा मात्र आता फाईन लेगच्या दिशेने गेलतो. यॉर्कर लेन चेंडू रूम बनवतो. 360 अँगल पकडतो आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडूला घुमवण्यात मात्र सफल होतोय. चपल होतोय. गती मान होतोय. गती स्वार होतोय आणि 4 रन आपल्या संघाकडे खेचून आणण्यात मात्र यशस्वी होतोय. जाऊया आकाशकडे. आकाश राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार. आकाश समोर आहे. तो सलामीला आलेला अजूनही मैदानात दाखल आहे. तो म्हणजे राजेश वाघे आणि प्रीतम. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न तो म्हणजे आकाशचा नक्कीच आपल्या संघाचं कितपत योगदान देतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण बबन. आणि आता मात्र या ठिकाणी होतं काय होतं. अपील केलेली आहे. अपील या ठिकाणी बघूया काय पंचाचा निर्णय काय येतोय. आणि निश्चितच हात नॉटआउटचा इशारा आलेला आहे. रन झालेले आहेत 30 धावा. 30 रन्स या ठिकाणी झालेले आहेत. आणि निश्चितच 3 षटकाच्या समाप्तीनंतर वेद पिशर या संघाची धावसंख्या झाली बिनबाद 30 धावा. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. 12 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 बाउंड्री असं समीकरण आता सध्या मैदानात लागू झालेलं आहे. कारण की 12 चेंडू 46 धावा. बघूया कोणता संघ कोणत्या संघावर मात करून विजयापर्यंत पोहोचतो. काय होतं माहिती आहे. कारण जर का गोलंदाज मेहरबान ठरला तर रन्स आरामात होऊ शकतात. आणि आता या ठिकाणी जातोय बाईच्या स्वरूपात हा चौकार. थोडीशी मिसकीपिंग होते आशिषाच्याकडनं आणि बॉल जातोय बॅक साईडला हा चौकार. आणि प्रत्येक बॉलवर चौकाराची गरज आहे. जर गोलंदाज जर का मेहरबान ठरला जर गोलंदाजाने जर का एक्स्ट्रा रन्स किंवा वाईट वगैरे टाकल्या तर नक्कीच हा सामना जवळ येऊ शकतो. कारण काही होऊ शकतं. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये काही होतं. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न निखिल आणि राजेश आयकॉन टू आयकॉन सामना रंगताना दिसतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न थोडासा सफल या ठिकाणी प्रयत्न होताना दिसतोय. पण निश्चितच हा बॉल डॉट होतोय. आणि पहिला चौकार गेला होता. दुसरा देखील मारण्याचा प्रयत्न तितका चांगला होता. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न तारकापीश या संघाचा खुद्द कर्णधार निखिल चोगले. पाहूया कशावर बीट करत जातोय. बॉल फुलटॉस लाईनचा बॉल होता. काय फायदा घेता आला नाही. पण निश्चित तितकं चांगलं क्षेत्र बबन याच्याकडनं होत आहे. आणि आता मात्र काहीसा धर्मसंकटात पडलेला हा संघ वाटतोय मला वेद फिशरीजचा. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय निखिल. पुन्हा एकदा या ठिकाणी बाद होतो. मोठा झटका बसला. आयकॉन गेला बाहेर. तर सर्व जिम्मेदार आता मात्र भूषण व विकास याच्या खांद्यावर असणार. मात्र आता आयकॉनची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो भूषण.
भूषण. आणि आता मात्र आव्हान तर खूप मोठं म्हणजे 76 धावांचं आव्हान होतं, पण जर का तो आव्हान व्यवस्थितरित्या जर सेट माइंड सेट नुसार केलं असतं, रन रेटच्या नुसार जर का आव्हान या ठिकाणी केलं सरासरी केली असती तर नक्कीच विजयापर्यंत गेले असते. पण आता या ठिकाणी धावसंख्या झाली आहे ती स्कोर 34 धावा झालेल्या आहेत. काहीसा एकतर्फी सामना होताना दिसतोय आणि हा बाद होतोय पिंट्या, कारण मेन विकेट निखिलला माहिती आहे की आपल्याला काय निखिल म्हटल्याप्रमाणे की 75 धावांचं त्याने टार्गेट ठेवलं होतं, तो टार्गेट दिलं होतं वेद फिशरीज या संघाला. पण वेद फिशरीजला काही रणनीती आखताना आली नाही, कारण कसं माहिती आहे जेव्हा आपण प्लॅनिंग महत्वाची असते की आपल्याला माहिती आहे की ह्या रन्सने सरासरी आहे त्याच रन रेटने जर खेळला असता तर नक्कीच आपला विजयापर्यंत पोहोचला असता. पण आता काहीतरी एक हाती एक तर्फी सामना या ठिकाणचा होताना दिसतोय, तो म्हणजे तारकाफिश आणि वेद फिशरीज. राईट आर्म राऊंड द विकेट चौथा ओव्हर चालू आहे, पूर्ण करतोय निखिल. त्या समोर आहे ते एक हट्टाकटा खेळाडू विकास खोपटकर आणि हा जातोय कव्हर ड्राईव्हच्या शॉटने तितकं जाणे. आणि आता मात्र ओव्हर देखील समाप्त झाली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर, सॉरी 4 षटकाच्या समाप्तीनंतर वेद फिशर्स या संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 35 धावा. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. काहीचा सामना मला वाटतं एकतर्फी गेलेला दिसतोय, कारण जर का व्यवस्थितरित्या पहिल्या ओव्हर पासून जर का रणनीती आखली असती, व्यवस्थितरित्या केली असती, प्लॅनिंग केलं असतं तर आता एवढं या ठिकाणी स्कोर चेस करायला अवघड गेलं नसतं. आता जिंकण्यासाठी भरपूर मोठं आव्हान आहे. फक्त 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. 6 चेंडू 41 धावा. एलिमिनेटर राऊंड चालू आहे. आपल्याला माहिती आहे ही मॅच अशी असते करो वा मरूची मॅच, कारण आपण हे हरलो की डायरेक्ट बाहेर, जिंकलो तर चान्स असतो. आणि बघूया या ठिकाणी मला वाटतं तारकाफिशकडे वळलेला पूर्ण सामना दिसतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण याच्याकडनं होत आहे आशिष. आणि निश्चितच 5 चेंडू 41 धावांचं टार्गेट. बबन टू विकास राईट आर्म राऊंड द विकेट मारण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, कव्हर पॉईंट दिशेने जातोय आणि निश्चित हा चौकार घोषित होतोय. 4 चेंडू आणि 37 धावा. काहीसा सामना एक साइड वन साइड होताना दिसतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय बबन मारा करतोय विकास करता. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने केलेला बॉल गेला सीमा लाईन बाहेर 4 रना करता. आता सध्या तरी हा सामना तारकाफिश या संघाकडे एक हाती झुकलेला दिसताना. 3 चेंडू 33 धावा. बघूया हे आव्हान पार करतात का, कारण की जर बॉलर मेहरबान ठरला तर नक्कीच हे आव्हान पार होऊ शकते. मात्र आता बॉलर काय मेहरबान होताना दिसत नाही, कारण की बॉलरला माहिती आहे माझा संघ विजयापर्यंत आला आहे आणि तो मला विजय खेचून आणायचा आहे, त्या विजयाचा मला हिस्सा बनायचा आहे हेच ठरवून बबन मात्र अचूक टप्प्याची अचूक लाईनची बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा आत्ता मात्र यॉर्कर लाईन चेंडू काहीसा न समजला चेंडू जातोय बॉलर बबन याच्या हातामध्ये. मात्र दोन्ही फलंदाज एक चोटी धाव घेण्यात यशस्वी होतात. शेवटचा चेंडू बघूया, एक चेंडू 31 धावा. बघूया 31 शॉट लागते काय. आणि आता मात्र जिंकलेल्या संघाचे अभिनंदन व हरलेल्या संघाचे आभार. आणि अशा प्रकारे तारकाफिश हा संघ क्वालिफायर टू आता सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. बघूया आता सेमी फायनल, आपल्याला माहिती आहे की फायनल पेक्षा सेमी फायनलला खूप महत्व दिलं जातं, कारण फायनल मध्ये जरी हरलो तरी एवढं वाईट वाटत नाही, पण जर का सेमी फायनल मध्ये जेव्हा आपण हरतो तेव्हा खूप त्याचं वाईट वाटतं. कारण सेमी फायनल सगळ्यात महत्वाची. तेव्हा दोन्हीही संघांना विनंती असेल की प्लॅनिंग तुम्ही आतापासूनच